माधवजी, त्या बेलसरे मॅडम, या सर्वांचं मी पहिल्यांदा आभार मानतो. कारण मला एक सुंदर सायंकाळ या ठिकाणी बघायला मिळाली. सांग जराशी कलते वेळी चंद्रही गगनी झुलतो गंधवतीचा ढळतो गगन उगाच वारा उदे तिच्या ओठावरती धुंद मोगरा फुलतो नवलाईच्या निळासा तरी मधाळ मासा तुम्ही. आणि कवितेच्या बाबतीत काय आपल्याला खरं म्हणजे मी आज मस्त एन्जॉय करतो. माझ्या शेजारी महासंपादक आहे. ज्याला संपादन कळलं त्याला कविता वाढीव कशी लिहू नये हे कळलं पाहिजे. आधी आपल्या कवितेचं आपल्याला संपादन करता आलं. 150 वर्षापूर्वी लॉर्ड मेकलेने इंडियन पिनल कोड ड्राफ्ट केला. त्याच्यामधला इज अँड अभाव वगैरे हे शब्द मध्ये मध्ये आले. ते बदलता येत नाही, तुम्हाला हलवता येत नाही त्यांचा क्रम. तर तसा तुमच्या कवितेतला एकही शब्द कुणाला हलवता आला नाही पाहिजे. इतकं तुम्ही कोटीबंद, इतकं तुम्ही चांगलं लिहा. कला आणि कारागिरी यांचं फार जवळचं ना. कवितेमध्ये मित्र एवढं सांगतो की दिल आणि दिमाग हे दोन्ही महत्वाचे. केवळ हृदयाचा हुंकार म्हणजे कविता नाही, तर साधारणतः 80% जर दिल असेल तर 20% दिमाग पाहिजे. आणि तो दिमाग कशातून येतो तर तुमच्या जीवनामधून. आणि एकच गोष्ट सांगतो की बरं का, जगण्यात असलीयत असली की कवितेत गजरीत गजरी त्याला बाकीच्या कावे कांगावे आणि बारकावे करून किंवा प्रादेशिक समतोल साधून काही होत नसतो बरं का. किंवा स्वतःच्या स्तुतीची स्वतःच्या अंगावर फुलं उधळण्यात काय अर्थ नसतो, त्याला कोणी विचारणार नाही. आणि असं जे करतात स्वतःच्या स्तुतीची स्वतःच्या अंगावर फुलं उधळतात त्यांना कधीच काळ नसतो. जे चांगलं लिहितात, प्रामाणिकपणे लिहितात, त्यांचा काळ काय नसतो. शेक्सपियर आजपर्यंत. आणि मला एक अत्यंत फार चांगल्या गोष्टी झाल्या की मला आज खूप बोलायचं कविता राहते जरा बाजूला. कारण याचं कारण असं आहे की माझ्यासमोर हे दोघे उमेदीचे कवी आणि यांच्या बाबतीत प्रस्तावनेमध्ये मी ज्या कविता साध्या आहेत त्याच्यावर भाष्य केलेले चांगल्या तर आतमध्ये आहेतच बरे का. आणि प्रस्तावना कशी असावी तर गेटसारखी असावी, रसिकाला आत घेण्यासारखी असावी. मीच आपलं ठाकूर मात्र काहीतरी लिहिलेलं समीक्षा वगैरे काही नाही. खरं म्हणजे असं आहे की समीक्षा जागतिक असावी, ती आगतिक असू नये. आणि भारतामध्ये तर ती जाती आहे, ते सोडून द्या. आपल्याला त्याच्याविषयी काय बोलायचं. सर फार कमी वेळात फार सुंदर बोलले, मला फार आवडलं त्यांचं. सरांनी तर कवीचं कल्याणच केले, एका कवीचं कल्याण केले. खरं म्हणजे प्रत्येक कवीच्या पाठीमागे असं जरी एक माणूस उभा राहिला तर महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे एक म्हणजे 48,000 कवी जास्त असतील आणि त्यात बऱ्यापैकी लिहिणारे 4,500 आहेत. आणि त्यातल्या माझ्या परिचयाचे 48 कवी, त्याच्यामध्ये तुम्ही आहात. तुमचाही परिवार म्हणजे एवढं मोठं काम आणि ही सगळी टीम या ठिकाणी उभी राहिली कशाची चपराकची. खरं म्हणजे असं आहे, काही लोक शून्यातून येतात पण ही माणसं शून्य फोडून आलेली आहे. त्यामुळे यांचं अभिनंदन मी जाहीर करणार आहे. एकदा मी बोलणार आहे आणि ती मला संधी मॅडम तुम्ही आणून द्या, तुम्ही सांगा, तुम्ही बोलतो याच्याशी. आमचे मार्कर सर आहेत, त्यांनी महाकाव्य लिहिले. बघा मुख्य मुद्दा असा आहे की तुम्ही कविता असं समजता का वरून आकाशातून पडते. मूर्खपणा आहे. 1-2 ओळी सुचतात हो, बाकीचं तुमचंच काम असतं. महाकाव्य तसं असतं तर महाकाव्य एका क्षणात कोण लिहून दाखवतो की हे बंडल आहे बरं का, की मी वरून धरलं ते खाली शिकलं, असं माडगुळकरांना पण जमलं नाही. एवढीच आपल्या साध्या बोलण्याच्या वगैरे गोष्टी आहेत. तर त्यामुळे ह्या ज्या काही साहित्यातल्या अंधश्रद्धा आहे
त्यापासून तुम्ही दूर राहिलं तर पुष्कळ चांगलं बरं का. आणि मुख्य म्हणजे कवी ज्याला, मी तर फुल टाईम कवी, मी नेहमी सांगतो फुल टाईम. एखादा कवी जास्त जर शांतपणा करायला लागला, म्हणजे आता मी बोलू नाही, पण त्याला म्हणायचं की तुला 1 तास बोलतो मन कविता किती बोलतो. काय 2-4 कवितेवर अख्खं आयुष्य काढणारी, अनेक गळ्यामध्ये झोळे अडकून फिरणारी अशा टोळ्या मी बघितल्या, विशेषतः ग्रामीण भागात जास्त. त्यांना काय असं वाटतं की आम्हाला शेती भाषेला काहीच कळत नाही बरं का. असं काही नाही. चांगली माणसं पुण्यातही असतात, चांगली माणसं मुंबईतही असतात, खेडेगावातही असतात, वाड्यावर असतात, वस्तीवर असतात. सगळ्या शाळांमध्येही चांगले लोक असतात, वाईट लोक असतात. अमेरिकेचे पण हरामखोर लोक आहेतच नाही बरं का. आणि हलकट पुरोगामी आणि डांबरट प्रतिगामी आहेतच. ते गाणी म्हणून पण ते आहेत ना. त्यापैकी मी पण एकच आहे बरं का. त्यापैकी मी पण एकच आहे. तर ह्या गोष्टी हे लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे मानवतेचा सन्मान असला पाहिजे. तुम्ही लिबरल असला पाहिजे. तुम्ही जर एका ठिकाणी अडकला आणि मी म्हणतो तेच, मी म्हणतो ती स्टाईल, मी तुम्हाला एक सांगतो मित्र, अजिबात गाऊ नका. याचं कारण असं आहे की कधी कधी हे गाणं गायकाचं काम नाही, तुमचं काम नाही. तुम्ही चांगलं लिहा. कारण ते सरांनी सांगितलं की जेव्हा तुम्ही विदर्भात जातो तुमचं पुस्तक, तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर टच करून जात नाही आहे. कवीला सप्लिमेंट म्हणून पाठवलं जात नाही. तर जेव्हा अक्षरं उठून येतील, जेव्हा शब्द तुमच्याकडे उठून येतील, तेव्हा तुम्ही सक्सेसफुल कवी आहात असं मी सांगतो. असं माझंही काय फायनल नाही, पण मला जे अनुभव आले मी ते सांगतो. आणि कविते देखील करिअर होऊ शकतं, अत्यंत चांगल्या पद्धतीने करिअर. कविता डायरेक्ट पैसे नाही देऊ शकत, पण कवितेने गेट्स तो ओपन होतात ना. आयुष्यातली चांगली गेट म्हणजे दरवाजे तुमच्यासाठी उभे असतात. आणि या बाबतीमध्ये आणखी कवीने नेहमी प्रयोगक्षम असलं पाहिजे. मुख्य म्हणजे चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, शेजारच्या माणसाला दाद दिली पाहिजे. जर एखादा म्हणजे अगदी धोरणाची धरणं बांधून फार दिवस ते धरण टिकत नाही येतो, 500 आयुष्याचं होतच मग हा त्याला मबा भेटतो. मग तशाच आपलं म्हणजे मोबाईल म्हणून मी काही म्हणत नाही. तर असं काही चालत नसतं, प्रादेशिक संतोष चालत नसते. कविता ही जागतिकच असते बरं का. ही गझल, ती गझल, काळी गझल, निळी गझल, असं काही एक चांगली कविता चांगला. आणि असं हे निश्चित नाही बरं का, म्हणजे की गझल हा फॉर्म नाही. ज्या फॉर्ममधून तुम्हाला चांगल्या प्रकारे व्यक्त होता येतो तो फॉर्म तुम्ही घ्या. कशाच आहे, मला काही दिवसापूर्वी हायकूची लाट होती, नंतर त्याच्या आधी स्वानेटची लाट होती, नंतर भावगीताचे, हे सगळे गेलेले त्याच्या 4 वेळा गेलेल्या. तशी गझलचं जी लाट आहे ती राहिली चांगली गोष्ट आहे, पण ती गझल ही आता जागतिक स्तरावर पोहोचलेली आहे. तिचा जो फॉर्मॅट आहे तो आपण समजला पाहिजे. आणि मराठी गझलेला मराठी मातीचा सुगंध आला. असं नाही होता कामा की हे ट्रान्सलेटर आहे की काय. फार चांगली आठवण केली की भाऊसाहेब पाटणकरांचा आज स्मृती दिन आहे. त्यांच्या नावाचं पारितोषिक मला मिळालं. आणि माझी भाग्य असं की फारसं मी बोलत नाही, पण त्यांच्याबरोबर मुशायरा करायला म्हणायची की मोठी माणसं मोठीच असतात. तुकारामच आहे की ज्याला म्हणजे तुकाराम म्हणे उंच वाढे उंचपणे, ठेंगणी लमणी जैशी तैशी. ज्याला वाढायचं तर तोच वाढतो, ज्याला वाढायचे आहे तोच कुठेही वाढतो, कातलाच्या छातीवरी वटवृक्ष फोपावतो. ज्याला वाढायचं तो जाणार, त्याला ते मुंग्या साखरेकडे जाणार, साखर मुंगीकडे नाही. तुम्ही साखर आहात, मुंग्या तुमच्याकडे, तुम्ही काळजी करू नका, कुठेही असं तुमचा काळ कधी पण येईल. तर मला असं वाटतं की ह्या 2 कवीच्या दृष्टीने, आणि मी हे सगळे प्रयोग करून बघितले आयुष्यामध्ये. आणि मी ठरवलं होतं की आयुष्यामध्ये याचं हे करायचं की फुल टाईम कवी होऊन काय काय होईल बघितलं, पण ते सगळं जमलं, ते काय हरकत नाही. आणि माझ्यासमोर आसपास फार मोठे दिग्गज कवी होते, आणि त्यांच्याबरोबर मित्रा आपल्या भोवती नेहमी मोठी माणसं असतात, आपल्यापेक्षा 100 पट मोठी उंच असतात बरं का.
म्हणजे आपल्याला काहीतरी घेता येतं. आपल्या बरोबर 2-4 भिकारी आपण झिलकरी आणले तर त्याचा उपयोग काय हो? पूर्ण वागवायला 3-4 प्राध्यापक घेऊन आले, 10-15 समीक्षक घेऊन आले, त्याचा उपयोग काय तुम्हाला त्याचा? काही कोणी कुणालाही घेणं देणं नसतं. तर तुम्ही आता खणखणीत जाण्यासारखं असलं पाहिजे, कवीची कंपू नसली पाहिजेत, कवीच्या टोळ्या नसल्या पाहिजेत बरं का. आणि मग कवीने नुसत्या आवळ्या ठोकून काही बोलत नसतं. माझं म्हणणं आहे की तुम्ही जर चांगलं लिहिलं तर समाज प्रबोधन चांगलं होतं. अशी काही आवश्यकता नाही की तलवार घेऊन राहा, नाही. तुम्ही फक्त तुमचं काम करा. त्यांनी मला बदनाम केले, मीही मला बलराम केले. त्यांनी मला बदनाम केले, मीही मला बलराम केले. आप सुख जळाली लंका, मी फक्त माझे काम केले. ह्या गोष्टीच्या गरज नाही. हे फालतूचे उद्योग आहेत, हे कचरा आहे. आणि आपल्या आयुष्याला बरेच वेळा मी कविता वाचतो, हे साहित्य वाचतो, हे जातीचा वाद पक्क करण्याचं लक्षण आहे की काय? असे लक्षात येते की जाती व्यवस्था पक्की याच्यामुळे होते. शेतकऱ्याचं दुःख सांगता सांगता जर आपण जाती व्यवस्था पूर्ण करायला लागलो, नंतर ग्रामीण शहरी असा जर भाग करायला लागलो तर तुम्ही करंट या, तुम्ही संपला. जो माणूस जातीवादी असेल, जो माणूस आयुष्याचे भाग करत असेल, तो माणूस नाही टिकू शकतो. कवितेला फक्त प्युअर माणूस लागतो, दुसरं चालत नाही. 100 नंबरी सोनं लागतं कवितेला. कवितेला भेसळ नाही चालत, भेसळ थोडं उडून जाते. तुमचा अख्खा विषय तुम्हाला कळले ना, ही सोपी गोष्ट आहे. तुकारामाचाच अभंग सांगतो, बहुता छंदाचे बहु असे. आता हे 2 मित्र म्हणून सांगतो. बहुता लिमिट बघा, मला सांगा. बहुता छंदाचे बहु, हे काय ठरवून काय भाषा नाही. बहुता छंदाचे बहु असे जन्म, ने वाटू म्हणत त्यांच्या समोर. हौसा नवशा गवशे बुडे सगळे लोक असतात भेटतात आपल्याला. सत्यनारायणाच्या पूजेसारखं त्यांना प्रसाद वाटून आपला आयुष्याचा प्रसाद. बहुता छंदाचे बहु असे जन, ने वाटू म्हणत त्यांच्या संगी. मग काय करावं? करावा जतन आपला विश्वास, अंगारा रस आवडीचा. तुमच्यात काय ते बघा ना. तुम्ही राजकारण नाही करू शकत, मी कुस्ती नाही करू शकत, पण मी कविता चांगली. जे प्रमाणित राहा. एक आपला पोटा पाण्याचा उद्योग दैनंदिन बचत, आणि दुसरा म्हणजे आपला छंद. हे जर तुम्ही केलं तर आयुष्याचा स्पॅन प्रचंड मोठा आहे तुमच्यासाठी. आणि मी आज जे थोडाफार दिसतो माझ्या वेळेच्या ते याच्यामुळे मी 17 उद्योग करतच नाही. काही उपयोग नसतो या 17 गोष्टी. तर तुम्ही एका ठिकाणी बाणासारखे सरळ निघा. प्रेम जरी करायचं ना तरी एका दिशेने करा. कोणी आणि येणारा काळ ह्या तुमच्या सगळ्या कल्पनांवर गोळा फिरवणार आहे. घरंदाज, श्रीचारित्य, घरंदाज बाई म्हणजे बाईचं चरित्र, हे काय, हे भंग नाही. हे कादंबऱ्या फेकून द्याव्या लागतील काही दिवसांनी. त्याचा उपयोग नाही. स्त्रियांचं आरोग्य आहे, स्त्रियांचं हे आहे, त्यांची बुद्धिमत्ता आहे, हे पार्टिशन करून चालणार नाही बरं का. हे पॉलिटिकल वाद चालणार नाही साहित्यामध्ये. साहित्यामध्ये जेवढं तुम्ही चांगलं लिहा, पगारी जेवढं चित्र तुम्ही चांगलं काढा. अभिजित हा अत्यंत चांगल्या प्रकारचे शेर लिहितो, घसला लिहितात. तर ह्या सगळ्यांचं चांगल्याला चांगलं म्हणावं. माझं म्हणणं की तुम्ही कवी व्हा, साधी गोष्ट. चांगल्याला चांगलं म्हणायला शिका, तिथल्या तिथे दाद द्या. आणि ही तिथल्या तिथे दाद देणं म्हणजे काय माहिती का, चहा पिल्या पिल्या कॅश देणं. आता तुम्ही जर देत नसाल दाद तर तुमची मैत्री रंगणार नाही, तुमचा मुशारे का रंगतात, दाद देतात ते लोक. मी भाषण काय मस्तपैकी सगळ्यांना एन्जॉय केलं, काय ऐकलं मी. मस्त मला काय घेणे, मी काय बोलणार आहे, मला काय घेणंच नाही. पण होतं काय माहिती का, आमचं जेव्हा कवी हे करत असतो डायरी, तेव्हा तो काय त्याच्या पाठीमध्ये त्याला वाटतं कुठून लागलेले म्हणजे तो एन्जॉय करू शकत नाही. त्या क्षणाची तुम्ही तादात्म्य व्हावा, ते सगळं विसरा. तुमचं साहित्य फार चांगलं होईल. आणि तुम्हाला असं काही हे नाही आहे, म्हणजे कुणी छाती टॉपपणे सांगू शकत नाही की वरून प्रतिभा आली नाही. तसं नाही. 1-2 ओळी येतात आणि तेही मनाची कुठेतरी बीजारोपण झालेलं असतं. त्या 2 ओळी झाल्यानंतर पुढे आपलं आविष्करण हे तुमचं समृद्धी असते.
तुमची श्रीमंती असते त्याच्यामध्ये बाकीच्यांचा काही संबंध नाही. ठीक आहे, काही असो. भाऊसाहेब पाटणकर आहे. आता बघा किती चांगल्या गोष्टी आहेत. शायरी सारखी माझ्याकडे ही पोर का बघते अशी, पौर्णिमा कोजागिरीची पाण्यातून शिरते जशी, उतरली शब्दात माझ्या आजही अगदी तशी, दोस्त हो या शायरीची हौस मी पुरवली तशी. मी जेव्हा हे लिहिलं होते पण थोडा शायरीच्या नादी लागलो होतो. पाठमोरी ही पिठोरी पौर्णिमा चालली घेऊन छोटा चंद्रमा, पाठमोरी ही पिठोरी पौर्णिमा चालली घेऊन छोटा चंद्रमा, हा कवी देऊ कशी आता गेला, ओळखीचा गाव मागे राहिला. ही शायरीचं नाही गजल वेगळीच आहे. नंतर तुम्ही ध्यान तुम्ही कसं मी तर पाठवणार त्याविषयी तुम्हाला सांगितलं की छोटा असो की मोठा आवाज वाढवा. जसं रेडिओची पूर्वी म्हटलं असं म्हणतात, छोटा असो की मोठा आवाज वाढवा, पण दार जिंदगीचे जोरात ठोठवा, स्वर्गास आग लागो तिकडे बघू नका, दर्यात पोहणारा माणूस टप्प्यातला माणूस वाचवायचा, समुद्रात पोहणारा माणूस वाचवायचा. आणि आम्हाला यापुढे निर्भय माणसाचं रक्षण करायचं. आम्हाला पळपुट्या माणसाची गरज नाही. गिरीच्या गिरीचं गिरी काय बिघडत नाही, पण निर्भय माणसाला जगलं पाहिजे. आणि कवीचं कर्तव्य असेल की तो निर्भय असला पाहिजे. आणि तो जर निर्भय नसेल तर तो काहीच लिहू शकत नाही. तो फार संबंध राष्ट्र फार सांगतो दुसरं काय करतो. आणि मी या व्रतात केली, मी त्या व्रतात केली, काय लग्न शाबड वगैरे कोण ऐकलं. माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक कोण म्हणजे पाय दिला की पूल वागतो. हे काय हे कच्चं बांधकाम होतं असं नाही, फक्त बांधकाम पाहिजे. इकडची वीट तिकडे नाही होता आली पाहिजे. तर बाकीच्या गोष्टी बऱ्याच त्या गप्पा झाल्या. तुम्हाला काय आडवे तुडवे प्रश्न विचारायचे असतील तरी विचारा. कविता संग्रह तुम्ही प्रकाशित केला होता. हो. त्यामुळे काहीतरी 4 ओळी होत्या. गर्भवतीला म्हणाले तिच्या गर्भातले बाळ नको जन्म दिवसाई पुढे कळत कळ. बपूंच्या दोस्तीविषयी थोडं सांगा आज. कवितेचा विषय सांगतो. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगा, तुम्ही नुसते चांगले कवी आपण भागत नाही तर तुम्ही चांगला माणूस पाहिजे. बरोबर, खरं. तुम्हाला कुटुंबात घ्यावंच वाटलं पाहिजे. तुम्हाला तुम्ही घरी आला कवी बंद करा टीव्ही कसं असलं पाहिजे. तुम्ही काय देऊ शकता. आपोआप माणसं समोरच्या टीव्ही बंद केला तर तुम्ही सक्षम बोला. हा मग काय कसं काय करू तर गोपू काय यांची एक पुरवणीचं चांगले आठवण कवीच आहे म्हणतो की त्यांच्या मिसेसला ब्रेन ट्युमर झाला आणि जवळजवळ 18 ऑपरेशन्स झाले. आणि तो काय असा फक्त गोपू त्या काळात त्यांनी सगळे कार्यक्रम बंद केले होते आणि ते गाऊन वगैरे घालायचे, तिचा समोर आणून बसवायचे. आणि निमित्त पुस्तकाच्या प्रकाशनावर गेलो होतो आणि गंध टिकली वगैरे लावायचे, पानं वगैरे लावायचे. म्हणजे बायको म्हणजे सावली. आणि ही सावली समोर वगैरे सगळं बघितल्यानंतर बायको म्हणजे सावलीच आहे. तर ते दृश्य माझ्या सारखं म्हणत होतं. त्यांनी कार्यक्रम बंद वगैरे केले आणि मग मला कविता सुचली की पहाटे आल्यावर मी लिहिली की तो बाटल्यानंतर बसतो दोस्तीविषयी. घायाळ सावलीसाठी जो मागे वळला कार्यक्रम वगैरे सगळं सोडलं. घायाळ सावलीसाठी जो मागे वळला होता, मी त्याच्या मधला येशू प्रत्यक्ष पाहिला. घायाळ सावलीसाठी जो मागे वळला होता, मी त्याच्या मधला येशू प्रत्यक्ष पाहिला होता. शब्दांच्या मागावरती तो मिळतो सुंदर असेला, शब्दांच्या मागावरती तो मिळतो सुंदर असेला. तो कबीर कवितेसाठी आतून फाटल्या. हे सूर्यफूल दुःखाने पाहते असे का खाली, हे सूर्यफूल दुःखाने हे पाहते असे का खाली. ह्याचीच लागुनी चिंता
सूर्य थांबला वा. होता या सावलीसाठी तो मागे वळला होता मी त्याच्या मध्ये येशू प्रत्यक्ष पाहिला. मित्रो, ह्या कवीच्या मागील कथा असतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला खरंच चांगलं हवं असेल ना तर चांगलं आयुष्य तुमच्याकडे येईल. तर दरवाजे बंद करू नका. दाराशी येशू आला, दाराशी येशू आला, पण मलाच कळले नाही की आत असे सुद्धाही मी त्याला म्हटले नाही. मी काय सिकंदर होतो की होतो ईश्वर कोणी, मग माणूस पण माझे मी का म्हणून जपले नाही, का म्हणून जपले नाही. मित्र, माणूस पण जपा, पहिलं माणूस पण जपा. बाकी तुम्ही पहिले माणूस चांगला असाल तर तुम्ही चांगले कवी असाल, पण हे जमणार नाही. आता बाकीच्या गोष्टींच्या बऱ्याच बोलण्यासारख्या आहेत, पण ह्या दोन मित्रांनी मला फ्रेश केलं. त्या दोघांनाही शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांचा चांगला सहवास लाभला. आणखी गझल आहे का? गझल झाली पाहिजे. अवश्य. माझ्याकडेच का बघतो गुलाब क्या बात. मित्र, सांगतो की कविता करणे हा छंद आहे, कविता लिहिणे ही कला आहे आणि तिचं सादरीकरण हे शास्त्र आहे, सायन्स आहे. हे तुम्हाला समजलं पाहिजे. माझ्याकडेच का हा बघतो गुलाब आहे, प्रत्येक पाकळीचा न्यारा रुबाब क्या बात आहे. आहे. माझ्याकडे राहाया येतात फुल बागा, वा, वा. जाहीर सांगतो की ही बाबा एक बापरे. या रूपाचा गुलाब ताजा, या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे. अजूनही मी गवाप्रमाणे गळे तुझ्या पाकळ्यात क्या बात. आहे. उगीच तू टाकलीस माझ्या अंगावरती फुले जुईची, उगीच तू टाकलीस माझ्या मला गजल म्हणाला कसं सांगितलं. उगीच तू टाकलीस माझ्या अंगावरती फुले जुईची, क्षणभर झाला भास मला ही अजून मी चांदण्यात. कधी मित्र लय साहित्यिक बद्दल म्हणा बरं का, माझ्या प्रेम तिच्यावर, पण माझ्या बाबतीत कधीच नाही मला भेटली रूप गर्विता वसंत सेना. कधीच नाही मला भेटली रूप गर्विता वसंत सेना, तरी कुणाची हिरवी सळसळ आयुष्याच्या बनात आहे. कुणाची हिरवी सळसळ आयुष्याच्या बनात आहे. तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे. अजूनही मी दवाप्रमाणे गडे तुझ्या पाकळ्यात आहे. झाड आता आणखी येतो 2 मिनिट तुम्ही बोला बरं. की उमर खय्यामने रुबायत लिहिल्या. तुम्ही आता साहित्य आणि उमर खय्यामने रुबायत लिहिलं, त्याचं भाषांतर चांगल्यापैकी हरिवंशराय बच्चन केलं. उषाने फेका रवी पाषाण निशाचा जन्मे जल्दी जाग, प्रिय देखो पाये संकेत गए कैसे तारक तल भाव. आता मी म्हटलं मराठीत करूया, पण म्हटलं मराठीमध्ये करताना हे मिळतं घेऊ, पण याच्यामध्ये प्रयोग करूया आपण. त्यांनी 3ऱ्या आणि 4थ्या ओळीची यम काढली, आपण प्रत्येक ओळीची यम काढलो. झालं काय, त्याचा धबधबा तयार झाला. कशाला फिरलो आम्ही असे, कशाला फिरलो आम्ही असे, जागले पायांचे कोरसे संपले, तेजाचे कवडसे तडकले जन्मांचे आरसे. जागला जीव हा वेडा पिसारी कामा आहे, माझा खिसा धरावा कोणाचा भरवता, उपाशी जन्म चालला असा. भिकारी बघतो माझ्याकडे बघतसे मीही त्याच्याकडे, बघू मी सांगा कोणाकडे, हुकेणी ओरडले कवितेच्या बाबतीत कोण ही पिवळी पिवळी परी, कविता कोण ही पिवळी पिवळी परी नाचते माझ्या श्वासांवरी, ही माहित नाही तरी आठवण येते वरचे वरी, जागली आठवण आता वरी, अरे ही कृष्णाची बासरी, हरवली होती केव्हा तरी गवसली माझ्या वाटेवरी, काल मी निजलो होतो तिथे लागली पणती तुम्ही तिथे, काल मी निजलो होतो तिथे लागली पणती तुम्ही तिथे, काल मी हसलो होतो तिथे आज काढता तुम्ही तिथे. जीव हा कुंभाराचा घडा, जीव हा कुंभाराचा घडा, कधीही जाईल यावा तडा, कधीही जाईल यावा तडा, कुणीही मारील याला खडा. पाहिले नाही मागे पुढे,
पाहिले नाही मागे पुढे उतरले त्यांनी माझे मळे पाहुणी माझ्या पैताकडे पेटली धडा धडा नाव ह्या सर्कसला जंबू जंबू म्हणजे जीवन तंबू बघायला जमले येळबंबू त्यातला मी एक नंबू ती बरेच एक पुढे जाऊ क्या बात आहे. धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगायला अरे हा जन्म तो आहे दिला फुलांची पखंड वेचायला चमेली जाई दुई मोगरा बघून घे हेमंतीला जरा बाग हा आजच आहे खरा आजचे गाणे गा पाखरा आजचे गाणे केवळ मोहा आणि मोहांचंच ठेवलंय. एक भेटले काही जंतू मला म्हणाले रोग कोणता तुला कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पॉलिटिकल पार्टीचा आहे कोणत्या देशात राहतो शहरी केंद्र काय करतो भेटले काही जंतू मला म्हणजे माणूस फुलवण्यापेक्षा नाश होणारी हो बरोबर. त्याच्यावर साथीचे रोग कोरोनापेक्षा दुर्धर रोग आहे अशा विषाला कोरोना बरा होता हा नाही बरा होता भेटले काही जंतू मला म्हणाले रोग कोणता तुला दबापी थोडा डबक्याचा ना मग तो पोचला आमच्या जगाच्या मध्या मी प्रातिनिधिक सांगतो यांचा अवकाश आहे जगाच्या मध्यावर मी उभा भोवती नक्षत्रांची सभा तुम्ही आहात जगाच्या मध्यावर मी उभा भोवती नक्षत्रांची सभा मारतो हाका दूरच्या नभा असा हा तुमचा आमचा वा वा वा. एक किस्सा आम्ही जातात आवर्जून सांगतो बरं का. मोहा मूळचे राजगुरुनगरचे त्यांचा धर्मशाळा हा त्यावेळी कविता संघ खूप गाजत होता. धर्मशाळा प्रचंड गाजला त्यावेळी आणि राजगुरुनगरमध्ये एक ज्येष्ठ नागरिक त्यांनी तो वाचायला घेतला ते काही वाचत नव्हतं त्यात ते इतके इन्व्हॉल्व झाले की पुस्तक काही सोडायला तयार नाही शेवटी अंतरुणाला केले त्यांच्या पुस्तकाला हात लावले त्याला भयंकर लागायचा म्हणजे पुस्तक बाकी काही पण करा माझ्या पुस्तकाला हात लावायचं नाही पुन्हा पुन्हा कविता वाचायची आणि त्यामध्ये ते गेले यांच्याशी परिचित असल्यामुळे ते अंत्यविधीला गेले त्यांचं सरण जसलं होतं आणि एक कोणीतरी सांगितलं म्हात्र्याचं म्हणजे पुस्तकातला जीव होता पुस्तक पण सोबत जाऊ द्या मग म्हणजे इकडे माझा इतका चाहता होता की शेवटपर्यंत पुस्तक जपलं दुसरीकडे माझ्या डोळ्यासमोर माझं पुस्तक चाललं